नामाच्या
नामाची आवरण विभूषण ऐकाच्या माथा सुटे वैकुंठीचा सुखाचा सोहळा करुणी दिवाळी सुखाचा सोहळा करुणी दिवाळी मन माये चित्ती वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी नामाची बळे नभियो सर्व नामाची बळे नभियो सर्व नामाची
नामाचिया बळेन भिवू सर्वथा, नामाचिया बळेन भिवू सर्वथा, काही काळाच्या माथा सोटे मारू, वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी, विठ्ठल गावनी नाचुरंगी, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमेवर माळे चिठ्ठी धरू, वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी, विठ्ठल गावनी नाचुरंगी, सावता म्हणे आयसा भक्ती मार्ग धरा, येणे मुक्तीद्वार ओळंगती, वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी, विठ्ठल गावनी नाचुरंगी, विठ्ठल
नामाची आगोळीनं भिवू सर्वथा कैकाच्या माथा सोटे मारू वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गाऊनी नासुरंगे महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं कुंडलिकाय दातुं इंद्रे समागत्य तिष्ठं तवानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकारू प्रथम नवारा पांडुरंगकारू प्रथम नवारा पांडुरंगकारू प्रथम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। इंदूर ग्रामे देहत्वासी आले भक्त उद्धारण्या देवग्रामे आले निवारण केले अमुच्या भोभ्रमा नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानानंदा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु। ओम नमो ज्ञानेश्वरा Bye.
दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या दागल निज चरणा अवसारी तुझ्या देवा या वैगरा मावे सेवेलागी सेवक झालो तुमच्या दागल निज समोर घ्या. नवीनच पाण्यात पडलो आज. आता ते काय बाबाने दिली काय ही सेवा. आता सेवा कशी काही झाडू घेणारे, काही हरिपाठाला येणारे, काही वर्गणी आणून देणारे, हे सगळे गुरुभक्त मंडळ. त्या गुरुभक्ताचे जे आपण म्हणतो माळेतला शिरोमणी, ते सर्वांचे गुरु महाराज, ते आपले गुरुवारी निकंबा. यांचा शब्द हा जमिनीवर कधीच पडू द्यायचा नाही. ही सर्व या माळीपुऱ्यातील लोकांनी काय केली, एक धारणा धरली. या धारणेच्या अनुषंगाने चालता चालता बरेचसे मंडळी असे की यांनी या ज्ञानानंद बाबांच्या मंदिरासाठी, मूर्ती प्राण प्रतिष्ठेसाठी स्वतःचं आयुष्य वेचलं. जास्ती नव्हते, 2-3 जणच होते. पण आमच्या गुरुवर्य बाबांनी जोपर्यंत हे मंदिर होत नव्हतं, काय याचा जोपर्यंत पाया होत नव्हता, प्रत्येक एकादशीला आपण फराळ काय करतो, कोणी साबुदाणा खातं, नाही तर नाही कोणी पेढे खातं, नाहीच पेढा खाल्ला तर पेठा खातं. शुगर फ्री साखर निघाली, ते साखरेच लोक पेठा खातात. नाहीच जर जमलं कोणी फळावर खातं, नाहीच काही जमलं दूध पितं. एवढं करून झोप घेत. आमच्या बाबांनी शिव्या खाल्लेल्या ही मंदिर होण्यासाठी. अशी ही गुरुमूर्ती आणि त्यांची ही गुरुमूर्ती आणि यांची ही सेवा माझ्यासारख्या पावानाकडे आली. सुरुवातीलाच बोलून गेलो, हे मंदिर झाडणाऱ्यालाही तेवढंच पुण्य, कीर्तन करणाऱ्यालाही तेवढंच पुण्य. त्यामुळे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात. आणि अशा गुरूंची सेवा करणं हे सगळ्या शिष्यांच्या, मी असं म्हणत नाही की माझा लकीड्रॉ लागला, हे माझ्या जीवनाचं कल्याण झालं की गुरूंनी माझ्या पाठीवर हात ठेवला. पण हे सर्व शिष्यांच्या बाबतीत इथं घडतं, इथं पाहायला मिळतं. म्हणून आज मी कीर्तनकार तर नाहीच, कीर्तनकार नाही, पण नुसतं सावलीला उभा राहिलो. जसं की कडुलिंबाच्या झाडाशेजारी, एखाद म्हणजे चंदनाच्या झाडाशेजारी कडुलिंबाचं झाड नकळत उगलं, लावत तर नाही आपण झाडं, पण उगलं, चुकून उगलं आणि ते सगळ्याच्या काचट्यातून सुटलं, सगळ्यांच्या काचट्यातून सुटलं. ते मोठं झालं, त्याला लिंबोळ्या आल्या. सहज चालता चालता लहान लेकरांना ती लिंबोळी उचलावी, तोंडात घालावी. बाबा मला बोर सापडलं, बाबा मला छोटा आंबा सापडला खेळ मांड्यातला, आणि तोंडात घालावं आणि ते त्याला गोड लागावं. एवढी किमयात कोण करेल, ते संत अवतार, आणि ते म्हणजे एक गुरुमूर्ती. म्हणून आपण ते म्हणतो
श्री गुरु सारिखा असा पाठी राखा. इतरांचं नाही का, कोणाचंच काही काम नाही, कोणाचं काही काम नाही. त्यासाठी हे संत याच्यासाठी झालेले काय, जगाच्या कल्याणा संतांच्या विमुक्ती, जगाच्या कल्याणा संतांच्या विमुक्ती, जगाच्या कल्याणा संतांच्या विमुक्ती, जगाच्या कल्याणा संतांच्या विमुक्ती. प्रत्येकाला आई वडिलांनी जन्म दिलेला आहे. सगळे असं कोणी घेऊन ढगातून पडलं बघ, कोणी आम्हाला बांधकाम करता करता बाहेर सापडलं, असं कोणाच नाही. प्रत्येकाला 9 मास आईच्या गर्भात राहून हा जन्म मिळालेला आहे. या जन्माचं बरंचसं राजकारण आहे. काय आता मला कीर्तनच करता येत नाही, तेव्हा मी तिकडे घुसणार नाही, मला भीती वाटते तिकडे जायची. आणि आज हे सगळं अभ्यासू मंडळ, हे देवीदास बाबा आमचे कीर्तन करा, त्यानंतर आता भगीरथ बाबा शिष्य, बापूंचे शिष्य तुमच्या पुढे कीर्तन करायचं म्हणल्यावर कसं आहे, पोरीच्या काय त्या जाळीतून जायचं पण कपडे फाटलेली पाहिजे अशी बात. त्यामुळं म्हणजे तुम्हाला काटे असं नाही बरं, पण हे तुमचा दंडक आहे. आणि तुमच्यामुळं आज हे सगळं सिद्ध झालेलं. तुम्ही लोकांनी त्यावेळेस हा खरतड परमार्थ आजपर्यंत टिकवून ठेवला आणि तुमची करंजाई धरून आम्ही आज इथपर्यंत आलो. आता हे सगळं सोपं दिवस राहिलं. माईक आहे, त्याला इको सिस्टम आहे, मृदंगाला दोन्हीकडून माईक. पण हे लोक ते यांनी नुसतं कीर्तन करायला एक माईक असायचं. चाल म्हणताना पहिल्या अंतराला याच्याकडे जायचा, दुसऱ्या अंतराला कोण याच्याकडे जायचं, त्यातले लोक आहे. आणि ह्या लोकांचं प्रेम एवढं आहे की यांच्या शेजारी कसपट जरी गेलं तर हे काय करतात, सोनं करतात. इतकी संत मंडळी आहे. आणि या संतांच्या सहवासात राहून कोणाला अनुभव आला का नाही आला, पण मला आला. जिंदगीचं जर तुम्हाला या जीवनाचं जर सोनं करून घ्यायचं असेल तर माणसांना काय करावं, वारकरी व्हायला. होय होय वारकरी. आणि पंढरीला जाण्याची गरजच नाही हो, पंढरीला जाऊच नका. पंढरीला काय भेटत तुम्हाला, तो उभा आहे विटे कमरेवर, त्याचे हात आहे विटेवर उभा आहे. सगळ्याला माहिती वीट कोणा फेकली, उभा करून राहिला, कुठून आला, कसा उभा राहिला, सगळ्याला माहिती. पण ह्या लोकांच्या मधात येऊन एकदा पावली खेळा, या लोकांच्या मध्ये येऊन एकदा उभा राहा. तुम्हाला पंढरपूरला जाण्याची गरज नाही. साक्षात नामदेव महाराजांच्या चरणी आपल्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा नाचला होता. कोणा पाहिला कोण नाही पाहिला, कबीरदासाचं ते चरण आहे. पण तुम्हाला जर स्वतः जर पांडुरंग परमात्मा जर व्हायचं असेल तर या लोकांच्या मनात या. तर म्हणजे हेच नाही, हेच चेहरे नाही, कोणताही वारकरी असो त्याच्यामध्ये तुम्ही जा. आणि हे जे वारकरी आहे निस्वार्थ वारकरी. आणि हे मी सांगतो प्रत्येकाला आई वडिलांनी जन्म दिला, प्रत्येक हा आईच्या कुशीतूनच बाहेर आला, 9 महिन्यातच बाहेर आला. काय दिवस भरल्याशिवाय कोणी लवकर बाहेर आलं त्याची फजिती होती. पण एवढं करू नये, जन्माला आलो, आईने स्वतःच्या रक्त जाऊन त्या बालकाला काय केलं, दूध पाजलं. वडिलांनी स्वतःच्या अंगावर कपडे घातले चालेल, पण त्या मुलाचं काय केलं, सांत्वन केलं, त्याचं संगोपन केलं. पण आता याच्यामध्ये असा विषय आहे, माझे आई वडील बसलेले आहेत. आणि एवढं कशासाठी केलं का राजू महाराज, कशासाठी केलंय, माझा मुलगा काय, माझा मी जन्माला घातलेला माझा, आणि याला माझं नाव म्हणजे ढगाच्या पलीकडे नेलं पाहिजे. पण काय माझा,
उद्या जर चालले कारण का या अमुक अमुक माणसाचा मुलगा आहे, IPS झाला, कलेक्टर झाला, दारुड्या असला दारुड्या झाला, सगळ्याच त्याच्यामध्ये उपाध्या भरपूर लागतात. आणि हे सांगायचा उद्देश आहे की हे सर्व मायेपोटे चालतं. पण जे गुरु असतात, संत असतात, अरे हे संत आहे, आयुष्य खर्ची घातलेले, पुढे जन्माला आले इंदुरीमध्ये, इथं आले, अवतार कार्य पूर्ण केलं आणि त्यांनी या माळीपुऱ्यामध्ये राहून, जो माळीपूर होता आतापर्यंत कोरोनाच्या अगोदरपर्यंत कोणी मुली द्यायला भेट होत येत बस नवसं करून झालं. पण इथं एक रोप लावलं, एक बीज रोपण केलं ज्या माळीपुऱ्यामध्ये की रात्री हरिपाठ नव्हता पण भांडणं ऐकवायचे राजू महाराज. मी तर नव्हतो त्यावेळेस, आता 94 त्या माळीपुऱ्यामध्ये ते बीज रोवल्या गेलं आणि त्या आता भरपूर बीज रोवले गेले. आपण कशी अनुवंशिकता पाहतो नेटामध्ये, त्या बीजामध्ये एकच रोप होतो आणि त्या रोपाचे आम्ही एक की आज आता कोणाला गोड लागेल कोणाला कडू लागेल ज्याची त्याच्या जिभीचा प्रश्न आहे, पण हे फळ आज आमच्या रूपात हे सगळ्या तुमच्या जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे पुढं काय बाबा आज बळ झाले साचे खरंच झालं. काय माणसाने स्वप्नातही विचार करू नये आणि चालता त्याला एक चालता चालता एक 2-4 कोटीची बॅग सापडा. तशीच परिस्थिती माझ्या आलेली. एका महिन्या अगोदर सांगितलं तुला कीर्तन करायचं म्हणून, धाक इतका पडला म्हणावं काय ते जम साहजिकच हे माईक सोपं नाही. एखाद्या खोलीत बसलं मग काही आरडता येईल, ते उभं राहायचं. आणि श्रोते हे फार हुशार असतात वक्त्यापेक्षा. वक्ता एक असतो काय बँकेचं लॉकर एकदाच बनतं 4-5 वर्षातून, चोर त्याला रोज फोडते. हुशार कोण आहे? सुरशे महाराज चोरच आहे का नाही? अशा बस आहे. तर सांगत काय होतं की हे आज हे सर्व बाबांची पुण्य आहे, हे आज या फळाला आहे. आणि यासाठी हा झालेला खरतड प्रवास सांगायचं याच्याकरता की आज कोणी येतो इथं या माईकला जातात, त्या माईकवर हरिपाठ म्हणा, ज्याला ऐकू नाही तुम्ही स्वतःला हे नका म्हणून घेऊ. पण आमच्या वेळेस हरिपाठ आता तर लाईनच नव्हती, लाईट नव्हती तर हरिपाठ असा बोर झाला आमचा. ज्याला त्याला काय असतं की मला चाल म्हणावं. आता आमच्या इथं असे विषय की हरिपाठात चालीवर सुद्धा आला असतो रागरागी. म्हणजे 8:30ला जर भजन सुरू झालं तर 9:45 आमची विठोबा रखमायचं गजर असतं, ते रागरागिणीमध्ये. भले गळे बसते 2-2 किलो गुळ संपतो पण भजन चालतं आमचं, अशी पद्धत. आणि मग काय झालं, मग अशी काय झालं की हरिपाठ हा थोडा म्हणजे करायचा म्हणून झाला का या माईकवर. पण ज्या बाबांनी आज समजा यासाठी या मंदिरासाठी एवढ्या कष्ट केले, स्वतःचं आयुष्य वेचले, त्याच्यामध्ये आपले ओम भाऊचे आजोबा होते पांडुरंग बाबा, आपले पांडुरंग महाराज तिडके होते, असे पण नामदेव बाबा,
अशा पद्धतीने 2-4 मंडळी एकत्र आली आणि यांनी हे सर्व काही उभं केलं, त्यांनी जागा दिली अशा पद्धती. आणि ह्या लोकांची नावं का घ्यायची? आज यांच्यामुळे हे वैभव इथं उभं दिसत आणि हा वैभव इथं उभं दिसत. विठाल 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 अशा पद्धती. मी तर काहीच नाही. आपलं कसं आहे, अगरबत्ती जाते आणि ती उदबत्तीची काठी तिथे जाते खाली बांबूची, तशी आपली गोष्ट. पण विषय काय असतो की हे सगळं सांगायला पाहिजे. अभंग कधीही सोडत आहे. 100 अभंग झाले आज झाले असं आतापर्यंत सोडून, पण हे अभंग सोडणं महत्वाचं. आज बाबा ऐकायला आहे, त्यांचे 2 साथीदार नाही, त्यांचं नावही नाही कुठं. हे कोण होते? हे कोण होते? हे संतांच्या सोबत राहिलेले लोक, त्यांचा काय आपण काय म्हणतो का सहवास लाभलेले लोक. त्यामुळे आज त्यांचं कुठं नाव नाही भिंतीवर, कुठं बॅनर नाही, कुठं फोटो नाही. प्रत्येक मंदिराची, प्रत्येक वास्तूची, सार्वजनिक वास्तूची पद्धत अशीच आहे की कोणाचंही नाव नसतं. बऱ्याच ठिकाणी पाहायला अमुक अमुक आमदाराकडून असं आपल्या सावकामाला मंदिर आहे, त्याला काय खिशातून टाकले, पण त्याचं नाव. आणि ज्यांनी आयुष्य वेचलं त्यांचं कोणाला माहिती नाही. आता हे लोक काय पाहिजे, सगळे व्यक्ती आपल्या सगळ्यांना माहिती कोणा काय केलं म्हणून. पण हे सगळ्यांकरता का सांगायचं? तुम्ही तो दरवर्षी या गोष्टीचं काय झालं पाहिजे, अवलोकन झालं पाहिजे की खरंच. आणि हे का सांगायचं? नुसतं सांगून लिहायचं का याचा ग्रंथ तयार करायचा? आपण या समाजाचे, या मंदिराचे, ज्ञानानंद बाबाचे कोण आहे? गुरुभक्त मंडळ. आणि आपण याचे कोण? एक सदस्य या समाजाचे. आपलं देणं काय आहे? आपलं देणं काय आहे? कोणी म्हणलं का, समजा कोणी म्हणलं आम्ही 5,000 वर्गणी देऊ, तिकडं येऊन पाहायचं नाही, भंडारा करा का पार्टी करा. हे देणं मागितलं कोणाला? मागितलं का नाही? मग असा विषय झाला. मी आमच्या आकाश महाराज ऑपरेटर बाबा आणि दत्ता बाबा शिकले, 3 जण आम्ही हरिपाठाला. हरिपाठ सुरू झाला. हरिपाठ सुरू म्हणजे आमचं कसं आहे की स्वतःच्या घरचं असल्याने आता बाबा कधी फोन लावायचं काम पडत नाही. ते अगोदर येते, आम्ही मागून येतो, चला रे चला रे चला रे. आणि 4 जण उभे राहिलो. मला असं वाटलं लागलं अजून 2-4 असं बरं झालं. बाबांनी हाक ऐकली वर इकडे ज्ञानानंद बाबा. इतके माणसं आले ज्यांचे चेहरे 12 महिने दिसत नाही, ते माणसं येऊन आज हरिपाठ म्हणून गेले. कोणाची कृपा आहे? संतांची कृपा आहे. पण संत काय करतात? संत काय करा? संतांनी आपल्याला समजा बोट धरून शिकवलं, मायेनं शिकवलं, हातपाय जोडून शिकवलं, नाविले शिव्या दिल्या. संतांनी शिव्या सुद्धा दिलेल्या. पण याच्या पलीकडे जाऊन संत काय करा? संतांचं हे काय बाबा? काय काळ वेळ लागू देत ते संत. ते संत आणि ज्याच्या मागे स्वार्थ नसतो. माये बाबा पिंड पाळीला माया, मायेपोटी हा सर्व पसार आहे. उद्या मलाही होईल. मी नाही नाही कोणाचं मला असं वाटतं की आजच लोकांना म्हणा का ते वैभव महाराजाचं पोरगं चाललं, पण ते कसं चाललं पाहिजे?